नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 20 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नांद्वारे आपण त्यांच्या शिक्षण कार्याबद्दल, समाज सुधारणेसाठी केलेल्या संघर्षाबद्दल, महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं आव्हान: 20 पैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरं देता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक क्विज व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न दवडता आजच्या प्रश्नमंजुषेला सुरुवात करूया. आणि यामधील आपला पहिला प्रश्न आहे: सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? ए. 3 जानेवारी 1831, बी. 3 जानेवारी 1841, सी. 5 सप्टेंबर 1831, डी. 14 एप्रिल 1831. बरोबर उत्तर आहे ए. 3 जानेवारी 1831. प्रश्न दुसरा: सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? ए. पुणे, बी. नायगाव सातारा, सी. कोल्हापूर, डी. नाशिक. बरोबर उत्तर आहे बी. नायगाव सातारा. प्रश्न तिसरा: सावित्रीबाई फुले यांचे पती कोण होते? ए. महात्मा गांधी, बी. लोकमान्य टिळक, सी. महात्मा ज्योतिराव फुले, डी. गोपाळ गणेश आगरकर. बरोबर उत्तर आहे सी. महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न चौथा: भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून कोण ओळखल्या जातात? ए. रमाबाई रानडे, बी. सावित्रीबाई फुले, सी. आनंदीबाई जोशी, डी. ताराबाई शिंदे. बरोबर उत्तर आहे बी. सावित्रीबाई फुले. प्रश्न पाचवा: मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? ए. मुंबई, बी. नागपूर, सी. पुणे, डी. सातारा. बरोबर उत्तर आहे सी. पुणे. प्रश्न सहावा: मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू झाली? ए. 1848, बी. 1850, सी. 1852, डी. 1860. बरोबर उत्तर आहे ए. 1848. प्रश्न सातवा: मुलींची पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? ए. शनिवारवाडा, बी. भिडेवाडा, सी. लाल महाल, डी. विश्रामबागवाडा. बरोबर उत्तर आहे बी. भिडेवाडा. प्रश्न आठवा: सावित्रीबाई फुले कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या? ए. शिक्षण व समाज सुधारणा, बी. उद्योग, सी. सैन्य, डी. विज्ञान. बरोबर उत्तर आहे ए. शिक्षण व समाज सुधारणा. प्रश्न नववा: सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध लढा दिला? ए. अंधश्रद्धा, बी. बालविवाह, सी. अस्पृश्यता, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 10वा: सावित्रीबाई फुले यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणते? ए. काव्य फुले, बी. गीतांजली, सी. गीतरामायण, डी. भावार्थ दीपिका.
बरोबर उत्तर आहे ए. काव्य फुले. प्रश्न 11. सावित्रीबाई फुले यांनी कोणासाठी आश्रम सुरू केला? ए. अनाथ मुले व विधवा महिला. बी. सैनिक. सी. व्यापारी. डी. कलाकार. बरोबर उत्तर आहे ए. अनाथ मुले व विधवा महिला. प्रश्न 12. सावित्रीबाई फुले यांनी किती शाळा चालवल्या होत्या? ए. 18. बी. 5. सी. 10. डी. 12. बरोबर उत्तर आहे ए. 18. प्रश्न 13. सावित्रीबाई फुले यांना शाळेत जाताना लोक काय फेकत असत? ए. फुले. बी. दगड व शेण. सी. मिठाई. डी. फळे. बरोबर उत्तर आहे बी. दगड व शेण. प्रश्न 14. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिला? ए. व्यापार. बी. युद्ध. सी. शिक्षण. डी. उद्योग. बरोबर उत्तर आहे सी. शिक्षण. प्रश्न 15. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी कोणता दिवस साजरा केला जातो? ए. महिला दिन. बी. शिक्षक दिन. सी. विज्ञान दिन. डी. बालिका दिन. बरोबर उत्तर आहे डी. बालिका दिन. प्रश्न 16. उठा, शिक्षण घ्या हा संदेश कोणाशी संबंधित आहे? ए. सावित्रीबाई फुले. बी. गांधीजी. सी. टिळक. डी. नेहरू. बरोबर उत्तर आहे ए. सावित्रीबाई फुले. प्रश्न 17. सावित्रीबाई फुले यांचे लग्न कितव्या वर्षी झाले होते? ए. 8 वर्षे. बी. 9 वर्षे. सी. 12 वर्षे. डी. 15 वर्षे. बरोबर उत्तर आहे बी. 9 वर्षे. प्रश्न 18. सावित्रीबाई फुले यांचे वडिलांचे नाव काय होते? ए. खंडोजी नेवसे पाटील. बी. रामजी पाटील. सी. भिकाजी पाटील. डी. दत्तात्रय पाटील. बरोबर उत्तर आहे ए. खंडोजी नेवसे पाटील. प्रश्न 19. सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? ए. रामराव फुले. बी. शिवाजीराव फुले. सी. यशवंतराव फुले. डी. कृष्णराव फुले. बरोबर उत्तर आहे सी. यशवंतराव फुले. प्रश्न 20. सावित्रीबाई फुले यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? ए. 10 जानेवारी 1897. बी. 10 मार्च 1897. सी. 10 मार्च 1895. डी. 14 एप्रिल 1905. बरोबर उत्तर आहे बी. 10 मार्च 1897.